हाय हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी अश्विनी अशूज लाईफस्टाईल चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आजच्या दिवसाची सुरुवात नेहमीप्रमाणे आपल्या किचनमधनं सुरू झालेली आहे. पण आज किचनमध्ये तुम्हाला मी दोघी जणी दिसतोय. तसं तिघी जणी दिसायला पाहिजे होतं, पण सासूबाई म्हणे आता दोघी जणी काम करतायत तर मी कशाला, नाही का. पहिलं तर आम्ही तिघींनी मिळून चहा पिला आणि त्यानंतर लगेच स्वयंपाकाला सुरुवात केली. तिने पोळ्या बनवल्या, मी दोन्ही भाज्यांना फोडणी देऊन घेतली. त्यामुळे स्वयंपाक सुद्धा आहे ना पटकन आवरून गेला. आणि काल आहे ना बर्थडेमुळे ना थोडासा स्वयंपाक जास्तच झालेला होता. थोडा भात पण उरलेला होता, पोळ्या पण उरलेल्या होत्या. आता त्या आम्ही नाश्ता म्हणून आता सगळं संपवून टाकणार आहे. पोळ्यांचा भुगा आहे ना आमच्या घरामध्ये लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतो आणि बनवला ना की लगेच संपून सुद्धा जातो. म्हणून म्हटलं याचा छान असा भुगा बनवून घेऊया. तर पोळींचे तुकडे करून तिनेच तो बारीक पण करून ठेवला. आणि त्याच्यासाठी ना मिरच्या हव्या होत्या आणि मिरच्या बघायला गेली तर खूप साऱ्या मिरच्या अशा खराब झालेल्या होत्या. आता सध्या पाऊस पण आहे, ओढल्यामुळे ना त्या पटकन सडल्या जातात. ती ते काम करत होती. म्हटलं चला आपल्याकडे वेळ पण आहे तर ह्या ज्या काही मिरच्या आहे ना त्या निसून घेऊया. ज्या तिखट होत्या ना त्या बाजूला केल्या आणि ज्या थोड्या फिक्क्या होत्या त्या बाजूला ठेवून दिल्या. दूध आलेलं होतं ते तापत ठेवलं. आता आमच्या तिघींचा सकाळी सकाळी चहा पिऊन झालेला होता, पण आता ह्या बाकीच्यांना ठेवायचा होता म्हणून आम्ही सगळ्यांसाठी चहा बनवायला ठेवला. आहोंचा टिफिन भरून घेतला आणि त्यानंतर आहे ना आम्ही सगळ्यांनी मिळून चहा पिला. आता मुलांना सुद्धा स्कूल होती, पण आज आहे ना आजी बाबा आणि सगळी आमची फॅमिली इथेच आहे, त्यामुळे ना आज दोघांनाही स्कूलला जायचं नव्हतं. आणि मी पण काही फोर्स केला नाही, म्हटलं जाऊ दे एक दिवस असा. पण चहा पिल्यानंतर मात्र झाडू, फरची, भांडे, त्यानंतर मुलांना अंघोळ घालून घेतली, पूजा वगैरे सगळी घरातली कामं आवरली, जेवण झालं आणि तेवढ्यात आमच्याकडे ही छोटीशी पाहुणी आली. ही छोटीशी पाहुणी म्हणजे माझी पुतणी आहे. आमच्या कुटुंबातली सगळ्यात छोटीशी बच्ची. त्यानंतर शंभू, ऋगू आणि श्लोक हे चौघजण आमच्या घरातले ना छोटे छोटे मेंबर आहे. आता श्लोकने पण 6 मध्ये रनिंग केलंय, म्हणजे आता श्लोक पण थोडा मोठा झालेला, बाकीचे छोटे आहे अजून. माझ्या मोठ्या सासूबाईं ते आलेले होते पप्पांना भेटण्यासाठी, तर त्यांचं डोळ्याचं ऑपरेट झालं जसं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं, तर त्यांना भेटायला आलेले होते. आणि आम्ही जावा जावा मस्त मागे गप्पा मारत बसलो आणि ते मात्र पुढे गप्पा मारत होते. ते गेल्यानंतर अरुणने लगेच बाबांच्या डोळ्यामध्ये ड्रॉप टाकून घेतला आणि नंतर सगळ्यांनी आराम केला. आणि ते सगळे होते त्यामुळे ना मी जास्त काही शूट घेतला नाही, पण छोट्या छोट्या क्लिप घेतलेल्या होत्या. म्हटलं चला त्या तुमच्यावर शेअर करूया. त्यानंतर डायरेक्ट दुसऱ्या दिवशी ना अरुला दुपारच्या वेळेला म्हणजे 3-4 वाजता आहे ना मॅगीची क्रेविंग झाली होती. आणि म्हटलं चला सगळेजण आहेत तर आपण सगळेजण मिळून मॅगी खाऊया, म्हणून मी मॅगी बनवलेली होती. इथे श्लोक आता मोठा आहे, त्याने थोडीशी गरम मॅगी खाल्ली. श्लोकने काही केलं आणि जर ते शंभूने बघितलं ना तर मात्र शंभूला करून बघायचंच असतं. आता त्याने मॅगी खाल्ली म्हणून याला पण मॅगी खायची होती. एकदा त्याने थोडी खाल्ली, पण पुन्हा आहे ना तो जेव्हा खायला गेला ना तो श्लोक म्हटला नको गरम आहे, तुला चटका बसेल. त्यानंतर आम्ही सगळ्यांनी मिळून मॅगी खाल्ली, चहा पिला आणि नंतर ते सगळेजण गेले गावाला. तर ते थांबलेले कारण त्यांना उद्या डॉक्टरांकडे जायचंय. आता बर्थडेला जे काही गिफ्ट आलेले होते ना ते काही आम्ही ओपन करून बघितलेलेच नव्हते, कारण शंभू पण होता आणि श्लोकचं असं आहे ना कधी कधी तो देतो वस्तू पण कधी कधी देतच नाही. मोगच मुलांचे भांडणं नको व्हायला, त्यामुळे ना मी हे सगळे गिफ्ट आहे ना ह्या टिपवायच्या जो काही तुम्हाला कप्पा दिसतो ना तिथे सगळे ठेवून दिलेले होते. आणि मुलांचं दररोज चालायचं की आपण ते गिफ्ट आहे ना ओपन करून बघूया कोणी काय काय दिलं ते. आता मुलांना गिफ्ट ओपन करायची किती उत्सुकता असते, पण तरी सुद्धा मी त्यांना जरा समजावून सांगितलं की नको. पण आज संध्याकाळचा स्वयंपाक झाला आणि त्यानंतर म्हटलं चला तुम्हाला गिफ्ट ओपन करायचे तर तुम्ही आता करा. तर इथे सगळे गिफ्ट मी त्यांना बाहेर काढून दिले आणि त्यानंतर त्यांचं चालू होतं काय काय आलेलं आहे. आता या गिफ्ट मध्ये ना ज्या स्कूलसाठी महत्वाच्या वस्तू मुलांना दररोज लागतात ना त्या सगळ्या गिफ्ट म्हणून दिलेल्या आहेत. आणि बिल्डिंग मध्ये आमच्या असंच असतं बरं का, जे स्कूल रिलेटेड सामान असतं ना तेच गिफ्ट म्हणून देतात, जेणेकरून मुलं ते वापरतात पण आणि त्यांना ती आठवण पण असते की हे मला बर्थडेला भेटलेलं आहे वगैरे. तर मी पण तेच करते आणि सगळेजण तेच करतात. फक्त लहान बेबी वगैरे असलं तर त्याच्यासाठी वेगळं काहीतरी गिफ्ट. तर इथे सगळे गिफ्ट आहे ना मुलांनी ओपन करून बघितले. आता त्यांना पण माहिती होतं यामध्ये काय असणार आहे, कारण दरवर्षी हे सेमच आहे ना ठरलेलंच असतं की त्यामध्ये काय भेटणार आहे. तर जे ज्या वस्तू त्यांना महत्वाच्या आहेत ना तर ते ठेवणार आणि बाकीच्या ज्या गोष्टी त्यांना आता गरजेच्या नाहीये ना त्या मात्र मी साईडला ठेवून देणार आहे. आणि कंपोस्ट ज्या आहेत गाडीवाला 2 भेटलेल्या आहेत त्यातले एक कंपोस्ट आहे ना शंभूला देणार आहे, म्हणजे माझ्या पुतण्याला. आणि जे काही छोटं-मोठं पेन्सिल, इरेजर वगैरे, क्रेयॉन्स वगैरे ते पण देणार आहे. अजून तो खूप छोटा आहे, स्कूलला पण नाही जात. पण त्याला पण आत्तापासूनच आहे ना पेन्सिल कशी पकडायची याची हळू सवय लागली पाहिजे, म्हणून म्हटलं त्याला पण थोडं-थोडं सामान देऊया. आणि तो ना आता बालवाडी, अंगणवाडी असते गावाला तर तिथे तो जात असतो. त्याला आता थोडी-थोडी ना स्कूलला बसण्याची सवय लागली पाहिजे, त्यासाठी त्याला अंगणवाडीला घेऊन जात असतात. तर चला जे काही गिफ्ट रॅपर आहे तर ते सगळे मी ना आता डस्टबिनमध्ये टाकून देते. आणि हे जे काही 5 गिफ्ट आहे ना मी इतक्या हौसाने घेतले, म्हटलं छान असं
रील शूट करूया, पण ते काही झालंच नाही. काही गर्दी गोंधळ नव्हता, पण असं माझ्या लक्षातच राहिलं नाही, मी विसरूनच गेली. आणि आरुषला ना ते एकदम आठवलं, की मम्मी आपण त्याला 5 गिफ्ट पण आणलेले होते, ते पण ओपन नाही केले. मग त्याने ते पण आणले, मग ते पण ओपन केले. आज रात्री आम्हाला आहे ना हॉलमध्येच झोपायचं होतं, कारण मस्त असा मूव्ही लावून दिलेला होता. म्हटलं आज आपण इथेच झोपूया आणि श्लोकच्या अशा काहीतरी करामती चालू होत्या. म्हणजे तो लहानपणापासून आहे ना, त्याने काहीही केलं ना, म्हणजे पालथा पडला, हळू चालायला लागला किंवा बोलायला लागला, तर ह्या सगळ्या गोष्टी मी आधीपासून आहे ना, लगेच कॅप्चर करून घ्यायची, लगेच त्याचा व्हिडिओ काढायची, फोटो काढायची आणि ती मला आहे ना सवयच लागलेली आहे. म्हणजे त्याने आत्ता सुद्धा एखादी गोष्ट अशी केली ना, की त्याने आजपर्यंत ती कधीच केलेली नसेल, तर मी ती लगेच त्याचा व्हिडिओ काढून घेत असते. आणि मला माहिती आहे, मीच नाही तर तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांच्या ना अशा छोटे-छोटे व्हिडिओ, फोटोज काढून ठेवलेल्याच असतील. ह्याच मेमोरीज असतात आपल्याला आणि आता जेव्हा आपण बघतो ना, तेव्हा इतकं छान वाटतं ना, की तो असा करायचा. म्हणजे त्या दिवशी त्याने काय-काय केलेलं आहे ना, ते सगळं आपल्याला त्या दिवशी आठवतं, जेव्हा आपण तो व्हिडिओ, फोटो बघतो तेव्हा. आणि मला माहिती आहे तुम्ही नक्की रिलेट करू शकता. तर चला काल रात्रीला इतका जोरात पाऊस पडलेला होता आणि आज मुलांना स्कूलला पाठवू की नको असं माझं झालेलं होतं. सकाळचे 8 वाजले तरी सुद्धा आहे ना, असं पाऊस थांबायचं नावच घेत नव्हता आणि मी माझ्या कामांना सुरुवात तर करूनच दिलेली होती आणि आज घरामध्ये ना फक्त बटाट्याच्या रेसिपी बनलेल्या, म्हणजे सुकी भाजी पण मी बटाट्याची बनवली आणि रसाभाजी सुद्धा बटाट्याचीच बनवली. म्हटलं एकच बनवूया. सकाळी-सकाळी फ्रेश झाल्यानंतर आहे ना, भाज्यांना पटकन फोडणी देऊन घेतली आणि लगेच पीठ मळून ठेवलं आणि मनाची घालमेल चालूच होती. काय करू, काय करू? मुलांना स्कूलला पाठवू की नको पाठवू? कारण काल सुद्धा मुलांना मी सुट्टी दिलेली होती. काल पण पाऊस पडत होता. पण कालपेक्षा आज मात्र खूप पाऊस पडलेला, खूप म्हणजे पाणी साचलेलं. मग काय करावं असं माझं झालेलं होतं. पण शेवटी म्हटलं जाऊ दे, आज पण सुट्टी देऊया, उद्या जातील स्कूलला आणि बरं झालं मी माझ्या मनाचं ऐकलं. कारण आहे ना, थोड्या वेळामध्येच मेसेज सुद्धा पडायला लागलेले होते, की नर्सरीच्या मुलांना सुट्टी आहे. त्यानंतर एक दीड तासाने ना पुन्हा मेसेज आला, की जे काही मोठे मुलं होते ना, त्यांना 11 वाजता सोडून देणार होते आणि तो मेसेज जेव्हा मी बघितला ना, मग मला भारी वाटलं बरं का. म्हटलं बरं झालं आपण आहे ना मुलांना स्कूलला पाठवलं नाही. तेवढेच आहे ना जाय ये आपली वाचली. कारण आहे ना मुलांना स्कूलला न्यायचं, आणायचं यामध्ये पण भरपूर वेळ चालला जातो. तर चला इथे मी माझ्यासाठी आज आहे ना गरमागरम चहा बनवला. हा चहा मी ना कधीच सकाळी असं उठलीये आणि मी चहा करून पिला. थंडी असू दे किंवा पावसाळा असू दे, कधीच असं मी करत नाही. फक्त सासू-सासरे आले किंवा घरी कोणी जर आलं ना, त्यांच्यासाठी मात्र बनवून देते बरं का. पण माझ्यासाठी स्पेशल मी असा कधी बनवत नाही. पण आजचं वातावरणच आहे ना, इतकं छान होतं ना, की मला आहे ना खरंच चहाची तलब आली आणि मग आहे ना, मी मस्त असा चहा ठेवला आणि त्यानंतर आहे ना, आज गुरुवार आणि मी रात्री ना साबुदाणाच भिजत घातलेला नव्हता. म्हटलं चला पटकन आपण साबुदाणा पण भिजवून घेऊया. सकाळी-सकाळी जरी साबुदाणा आपण भिजवला ना, तरी पण तो 12 वाजेपर्यंत छान फुलला पण जातो आणि जर सकाळी-सकाळी लवकर खिचडी बनवायची असली, तर मी रात्रीच भिजत घालत असते. आता आपण काही घरीच असतो, त्यामुळे ना दुपारनंतर एक खिचडी केली तरी चालून जाते. तर चला इथे मी साबुदाणा भिजत घालून घेतला. सकाळी 7 वाजले, की लगेच आमची टीव्ही चालू होऊन जाते. लगेच न्यूज लावल्या जातात आणि त्या पण मोठ्या आवाजामध्ये. त्यामुळे घरामध्ये सगळ्यांनाच त्या न्यूज ऐकायला येतात. आता त्या न्यूज ऐकत-ऐकत आहे ना माझं चाललं होतं काम करायचं. कुठे किती पाऊस पडला, काय झालं ते सगळं मी ऐकत-ऐकत माझा इकडे स्वयंपाक चालू होता. आज तर आरू सुद्धा उठून बसलेला होता आणि तो पण पुढे हॉलमध्ये जाऊन आहे ना झोपून मस्त न्यूज बघत होता. श्लोक मात्र झोपलेला आहे. बाबा अन् ते पण आहे, तर ते पण अजून झोपलेलेच आहे. पाऊसच इतका पडतोय, उठून पण काय करणार आहे, नाही का? तर ते पण आहे ना, जागे आहेत, पण मग पडून राहिलेले आहेत. दररोज सकाळी उठल्या-उठल्या मी ना हे रात्रीची भांडी आधी लावून देते, नंतरच स्वयंपाकाला सुरुवात करते. पण आज सगळे झोपलेले होते, म्हटलं नको वाजवले तर उगाच त्यांची ना झोपमोड होऊन जाईल, म्हणून मी ते काही ट्रॉलीमध्ये लावूनच दिले नाही आणि जसं मला जे भांडं लागत होतं ना, ते मी हौस काढून आणायचे आणि बाकीचे तसेच ठेवलेले होते. पण आता सगळे उठलेले आहेत, म्हटलं चला माझा चहा पण इकडे उकळतोय, तोपर्यंत मी ना हे सगळे भांडे ट्रॉलीमध्ये लावून देते आणि रात्री इतके सगळे भांडे ना घासायला होते. म्हणजे भांडे घासणं आणि कपडे यांना आहे ना अजिबात तोटा नाहीये बरं का. इतके भांडे घासायला असतात, इतके कपड्यांच्या घड्या घालायला असतात. बरं झालं कपडे धुण्यासाठी मशीन आहे, नाहीतर मग बापरे! इतके कपडे धुत बसावं लागलं असतं आणि दररोज मला हे भांडे कपड्यांचं काम जेव्हा येतं ना डोळ्यासमोर, तर आहे ना नको, नको वाटतं. ही दोन्ही कामं मला आवडत नाही. पण करायला तर आपल्याला लागतातच आणि ती जर आवरली ना, तर निदान घरामधली निम्मी कामं आवरल्यासारखं वाटतं. हे सगळे भांडे मी आता लावून देते. रात्री ना मी या आपल्या इडलीच्या भांड्यामध्ये छान अशा कोथिंबिरीचे मुटकुळे बनवलेले. आधी मला कोथिंबिरीच्या वड्याच बनवायच्या होत्या, पण मग म्हटलं चला खूप दिवस झाले म्हणजे लहानपणी ना आपण कोथिंबिरीचे मुटकुळे खायचो. तर म्हटलं ह्यावेळेस आपण वडींपेक्षा ना मुटकुळे बनवूया. तर मी त्यामध्ये मुटकुळे बनवून ठेवलेले होते आणि आता मी ते ना मस्त फ्राय करून घेणार आहे. पण त्याआधी माझा इकडे ना चहा पण बनवून रेडी होता. म्हटलं आधी आपण चहा पिऊया, मस्त तरतरी येऊन जाईल आणि त्यानंतर बाकीची कामं करूया. पण आजचा चहा प्यायला मी मात्र आहे ना मागच्या गॅलरीमध्ये गेलेली होती. कारण मस्त पाऊस पडत होता, नारळाची बाग, खाली छान पुरासारखं पाणी साचलेलं आणि मस्त ते सगळा व्ह्यू बघत-बघत छान असा चहा पिला आणि त्यानंतर मात्र म्हटलं चला आता आपल्या कामांना सुरुवात करूया. चहा पिण्याच्या आधीच माझ्या भाज्या
भाज्या पण झालेल्या होत्या. फक्त मला पोळ्या करायच्या बाकी होत्या. तर पोळ्या करून घेतल्या आणि तोपर्यंत एक-एक जण सगळे उठतच चाललेले होते. मग सगळ्यांसाठी इथे मी चहा बनवायला ठेवला आणि दुसऱ्या बाजूला मात्र कोथिंबिरीचे जे काही मुटकुळे होते ते कट करायला घेतले. श्लोक पण माझा उठलेला होता आणि टेडीबरोबर तो खेळत होता. आहुंचं पण इथे चाललेलं होतं, काय करती वगैरे बघत होते. तिकडे अंघोळीला पाणी सोडलेलं आणि अरुणे ना अजून ब्रश सुद्धा केलेला नाहीये. फक्त गुळणी केली आणि लगेच कोथिंबीरच्या ह्या ज्या काही मुटकुळे आता वड्यात झालेल्या आहेत, तर ते खायला सुरुवात त्याने केली. घरामध्ये सगळ्यांनाच कोथिंबीरच्या वड्या, कोथिंबीरचे मुटकुळे असू द्या, भाकरी किंवा थालीपीठ हे सगळं आहे ना सगळ्यांनाच आवडतात आणि आज तर मी ते बनवलं. त्यातल्या त्यात बाहेर इतका छान पाऊस पडत होता. त्यामुळे त्या आज तर खूपच टेस्टी लागत होत्या. अशा वातावरणामध्ये अशा कोथिंबीरीच्या वड्या आणि त्याबरोबर चहा एकच नंबर कॉम्बिनेशन असं आरूचं म्हणणं होतं. आज त्यांनी सकाळचा नाश्ता म्हणून आहे ना हेच खाऊन घेतलं. ज्याची जसजशी अंघोळ होत होती ना त्याला मी तसतसा गरमागरम चहा देत होती आणि माझी बाकीची कामं पण इकडे चालूच होती. हॉलमध्ये रात्री ना टीव्ही बघत-बघत झोपायला आमच्या घरामध्ये सगळ्यांनाच आवडतं. पण आहे ना सकाळी त्या गाद्या उचलायच्या, संध्याकाळी पुन्हा टाकायच्या याचा मला कंटाळा येतो. पण गावावरनं सासू-सासरे ते आले, की मग ते मात्र हॉलमध्ये झोपतात टीव्ही बघत-बघत आणि मग त्या गाद्या ज्या आहे ना रात्री पुन्हा आणायच्या, सकाळी त्या नेऊन ठेवायच्या. तर सासऱ्यांचं तेच काम चालू होतं. गादी मागे नेऊन ठेवत होते. म्हटलं चला आपण पण त्यांना थोडी मदत करूया. तर मी पण एक गादी ना मागे नेऊन ठेवली. वड्या मला फ्राय करून घ्यायच्या होत्या. त्यासाठी इथे थोडंसं तेल आहे ना मी गरम होण्यासाठी ठेवलेलं होतं. ते पण छान गरम झालं. त्यामध्ये वड्या टाकल्या. छान ते फ्राय होत आहे. आता मस्त त्या कुरकुरीत होईपर्यंत आहे ना म्हटलं ही जी काही आपली भांडी निघालेली आहे ना ती घासून घेऊया. आरू सुद्धा थोडीशी मदत करत होता बाबांना आणि मग काय मी पटकन वड्या फ्राय करून आहुंचा टिफिन भरून घेतला. त्यांना पण चहा वगैरे दिला. तर चला आजसाठी इतकंच. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ? आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट्स करा. पुन्हा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय फ्रेंड्स. टेक केअर.